नमस्कार। काल बुधवारी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार मोठं आव्हान दिलं होतं। कालपर्यंत माझ्यासोबत असणारे लोक माझ्या घरावर चालून येत आहेत, तर अनिल देशमुख म्हणाले की मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव होता, पण हे सगळं सहन करून मी हिमतीने उभा राहिलेलो आहे, मी तडफेने उतरलो आहे। तेव्हा एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं। यानंतर आता 2024 विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला सर्वात मोठा धक्का बसणार अशी बातमी समोर येत आहे। लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत। लोकसभा निवडणुकीचा विचार करता या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपच्या मोठ्या प्रमाणावर जागा कमी झाल्या। यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र या संदर्भात अद्याप कुठलेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही। न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आपल्या कामगिरी संदर्भात चिंतित दिसत आहे। भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये 288 विधानसभा जागांपैकी पक्षाला केवळ 55 ते 65 जागा मिळू शकतात असं दिसत आहे। यापूर्वी भाजपला 2014 मध्ये 122 तर 2019 मध्ये 105 जागा मिळाल्या होत्या। संबंधित वृत्तानुसार भाजप आणि अजित पवार यांच्या युतीमुळे संघ नाराज आहे। यापूर्वी ऑर्गनायझरमध्ये लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या खराब कामगिरीचे कारण अजित पवार असल्याचं म्हणण्यात आलं होतं। याशिवाय संघ आणि भाजपचे काही कार्यकर्तेही या युतीमुळे नाराज असल्याचं दिसत आहे। त्यामुळे महाराष्ट्र भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।